दोन्ही संघांनी श्री साई आणि सेवन ब्रदर्स दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. 2 मिनिटांसाठी फक्त 2 मिनिटांसाठी फक्त 2 मिनिटांसाठी दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. 46 फक्त 47 धावाची गरज आवश्यकता सामना जिंकण्यासाठी अक्षरा 11 ला. सेवन ब्रदर्स आणि श्री साई 11 पाणी दे. लवकरात लवकर लाईनअप करून घ्यायचे आहे. श्री साई 11 वर्सेस सेवन ब्रदर्स या दोन्ही संघात आता सामना रंगणार आहे आणि त्याचे नाणेफेक करण्यासाठी मी ताईंना विनंती करतो की त्यांनी मैदानात उपस्थित राहायचं आहे. या सामन्याचे नाणेफेक करण्यासाठी मी वर्षाताई गायकवाड माजी शिक्षण मंत्री आपल्या या विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त इथे उपस्थित आहेत आणि या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी मैदानात येत आहेत. दोन्ही कॅप्टन सेवन ब्रदर्स आणि श्री साई 11 यांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी पिचवर उपस्थित राहायचं आहे. आपल्याला भेट देण्यासाठी स्वतः वर्षाताई इथे उपस्थित झालेल्या आहेत. ताईंचं स्वागत. थोडेसे वाइल्ड ताईंनी नाणेफेक केलेली आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो सेवन ब्रदर्स या टीमने आणि ताईंनी त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. नाही ताई बॅटिंग करतायत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. क्रिकेट हा फक्त मुलांचाच खेळ नाहीये. आणि सुंदर असा फटका दिलेला आहे ताईंनी. वा 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 आमच्या पुष्पाताईंनी सुद्धा चांगला फटका मारलेला आहे. ताईंचं म्हणणं आहे अजून एक मारा म्हणून. आणि बघ ताई सांगताय तुला तू वाईट टाकतोयस थोडासा आतमध्ये बॉल टाक. घे आता षटकार.
धन्यवाद ताई. मी दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी मैदानाच्या बाहेर जायचं आणि पुढचा सामना जो चालू होता तो कंटिन्यू करायचा आहे. शुभ्रा 11 वर्सेस अक्षरा 11. चलो चलो. हेलो. आपल्या मंडळाचे विघ्नार्थ स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष नागेश ढवळे यांना विनंती करतो की त्यांनी वर्षाताई गायकवाड आपल्या इथे उपस्थित आहेत. आपल्या वेळात वेळ काढून आपल्या या क्रिकेट सामन्यासाठी उपस्थित आहेत. आपण त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे. प्रशांत ताईंना विनंती आहे की आमचे थोडंसं छोटंसं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे आमच्या मंडळाकडून. नागेश ढवळे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष ताईंचं शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करत आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अक्षर 11चा कर्णधार बॅटीला धार लावून आपल्या संघासाठी उतरलाय. जरी त्यांनी 15-16 धावा खाल्ल्या असतील आपल्या ओव्हरमध्ये, त्याची डबल काढायची दानत आणि हिंमत आहे त्याच्याकडे. पाहूया. आणि या निखिलनेच मारलेत त्याला. ते रन बघितले आपण, पहिल्या 2 षटकातले रन त्या निखिलनेच मारलेत. पाहूया निखिलचा सामना करायचा कसा करेल तो. पहिला चेंडू बॅटने मारण्याचा प्रयत्न, पण लेग बायच्या रूपात एक धाव. सरळ आमचे वरिष्ठ खेळाडू राजेश उर्फ वडा यांच्या हातात 47 धावाचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी अक्षरा 11ला. निखिल आपल्या स्वबळावर हा सामना खेळवत आहे. ओपनर बॅट्समॅन, ओपनर बॉलर. अक्षय सामना करेल. पहिला चेंडू निखिल यांचा. स्टँडिंग बॉलिंग, वाट्टा बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू निखिल यांनी त्यांच्याकडून. निखिल असे अष्टपैलू खेळाडू नावाजलेले, बाहेर जाऊनही त्यांनी खूप असं विघ्नार्थ स्पोर्ट्स क्लबचं नाव कमावलेलं आहे. आणि परत एक दिशाहीन गोलंदाजी, अवंतर धावात भर. धावसंख्या झाली ती 2. सर तुम्ही म्हटलं होतं 60 धावाचं आव्हान मिळेल अक्षरा 11ला, पण इथे 47 धावाचं आव्हान आहे. कसे पेलवतील हे 47 धावाचं आव्हान. पहिलं षटक सुरू आहे, एकही गडी बाद झालेला नाही आणि एकही चौकार सुद्धा लागलेला नाहीये. काय वाटतं तुम्हाला, कितपत हे राहुल खानवेलकर आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातील? नक्कीच मला वाटतंय राहुल ज्या पद्धतीने उभा आहे आपल्या संघासाठी लढण्यासाठी, मला वाटतं एक षटक संपल्यानंतर आपली पॉवर दाखवतील. कारण सेट व्हायचं आहे त्यांना आणि सेट झाल्यानंतर चांगली फटकेबाजी नक्कीच करतील. कारण एका षटकामध्ये 18 धावा खाल्लेल्या आहेत त्यांनी आणि त्या 18 धावांची पूर्ण भरून काढतील. जर त्यांना पॉवर जनरेट करायची असेलच, त्यासाठी त्यांचं एक शीतपेय आहे जे म्हणजे रेडबुल. ते त्यांना त्यांचा फोटो जरी दाखवला तरी पॉवर जनरेट होईल मला असं वाटतं. अक्षरा 11 यांच्याकडून राहुल खानविलकर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बघा नाव घेतलं तरच त्यांच्या तरतरी आलेली आहे. एक धावा संतुष्टी मानावी लागेल.
धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती 4. 4 धावा. शेवटचा चेंडू आहे, 4 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, निखिल यांच्याकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. धावसंख्या ही फक्त 4. पहिला षटक बिनबाद 4 धावा. मला वाटतं अक्षर 11च्या मालकाला रेडबुलचा कॅन ते फक्त दाखवण्याची गरज आहे. अक्षर 11च्या मालकाला विनंती आहे, जर कर्णधाराला चार्ज करायचा आहे तर तो फोटो दाखवाच लागेल. असो राहुल कानवेलकर एक सोबळावर आपल्या संघासाठी हा सामना खेचून आणू शकतात, हे सगळ्यांनाच माहित आहे. फक्त 47 धावाचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिला षटक बिनबाद 4 धावा. निखिल यांची उत्कृष्ट गोलंदाजी. तसेच शुभ्रा चॅलेंजर्स कडून ओपनर बॅट्समन निखिल आणि अश्विन आले होते, तसेच गोलंदाजी करायला निखिल पहिलं षटक, दुसरं वैयक्तिक घेऊन अश्विन हे असे आलेले आहेत. अश्विनने 2 चौकार मारले होते राहुलला. तर पाहूया राहुल काय करतोय अश्विनसाठी. त्याची परतफेड नक्कीच होईल अरविंद सर, त्याची परतफेड इथे याच ग्राउंडवर आणि इथेच होईल. रिव्हर्स स्वीप मारला, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. मला वाटतं अरविंद सर बॉल असा बॅटच्या मधोमध लागला नाहीये, म्हणून त्यांची बॅट अशी खाली त्यांना पाहिजे तसा फटका मारायला चान्स मिळत नाहीये. आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे यांचा, परंतु तसे फटकेबाजी अजूनपर्यंत पाहायला मिळाले नाही. एकही चौकार अजूनपर्यंत पाहायला मिळाले नाहीये. एक षटक संपलेलं आहे, दुसरं षटक सुरू आहे आणि फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाही अजूनपर्यंत. सुंदर मार, पण परंतु या पडद्याच्या मुळे आपल्याला एकच रन मिळेल, कारण पडद्याला लागला तरच 4 धावा आहेत. पडद्याच्या वरून तुम्हाला एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण केलं अक्षय यांच्याकडून. सर तुमची जी आतुरता आहे चौकार पाहण्याची, तो पाऊस थोड्याच वेळात तुम्हाला मिळेल. चौकाराचा पाऊस, तुमची आतुरता संपेल. फक्त एक चौकाराची गरज आहे, त्यानंतर तो पाऊस सुरू होईल कर्णधाराच्या बॅट मधून. ते तुम्ही आणि सगळे प्रेक्षक पाहतीलच. सुंदर फटका, प्रयत्न चांगला आहे, पण एकच बॅड लक म्हणता येईल बाबू. हो नक्कीच. पडद्याच्या थोडासा वरतून बॉल गेलेला होता, मला वाटलं 4 नक्की मिळेल, परंतु फटका सुंदर होता, पण खूप सुंदर असा फटका होता. पण आपला पडदा 4 असल्यामुळे फक्त एकच धाव मिळालेली आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की शुभ्रा 11 आणि खूप खरंच बॅड लक. आता तुम्ही पाहिलं असेल, खूप 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 बॅड लक, कारण पडद्याच्या थोडासा वरून गेलेला नाही, पडद्याला लागला असता तरी 4 1 इंच म्हणू शकता तुम्ही. या आदरचा चौकाही 1 इंचमुळे वाचला आणि हा गडीबाद सुद्धा 1 इंचमुळे झाला. 1 इंच जर खालीवर नक्कीच चौका लागला असता आणि हा पडदा 4 मधला पहिला चौका असता अक्षर 11 कडून. एकही चौकार लागलेला नाहीये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे शुभ्रा चॅलेंजरचे अश्विन. करावीच लागणार आहे. शुभ्रा चॅलेंजर्स च्या मालकाचा असा दणकाचा आहे, डायरेक्ट टेरेसवर आहेत जर चांगली गोलंदाजी बॅट्समॅन केले नाही, बॅटिंग केली नाही तर. स्लो मोशन जर अश्विन कांबळे यांनी हॅट्रिक घेतली तर संघ मालकाकडून जर हॅट्रिक घेतली तर
अश्विन यांचा अष्टपैलू कामगिरी. सामना करेल बाबू. बाबू यांनी आयकॉन काय आहे ते दाखवून दिलेलं आहे मागच्या वर्षी. याही वर्षी अपेक्षा आहे आयकॉन किसको बोलतो अक्षरा यांच्याकडून. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्वीप कर, लेग बाय 8 धावा. फक्त 8 धावा झाले आहेत. अक्षरा 11 चे मालक सुद्धा सध्या टेन्शन मध्ये. अक्षरा 11 आपल्या या सामन्यासाठी वर्षाताई गायकवाड आपल्या इथे उपस्थित होत्या. माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्राच्या ताईंनी आपल्या या आपली छोटी मोठी स्पर्धा असो किंवा काही कार्यक्रम असो, ताई नक्की आवर्जून आपल्या कार्यक्रमाला येतात. त्यामुळे ताईंचं मनापासून आभार. ताई पुढे असेच आमचे कार्यक्रम चालत राहतील. तुम्ही अशाच आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावा अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद सर. फक्त नाही म्हणता येणार कारण 12 चेंडूही खूप असतात. 12 चेंडू मध्ये तब्बल 39 धावाची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अक्षरा बाबू यांचा स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण त्यांना बॅटची कडा केलेला आहे. आणि क्षेत्ररक्षण रहमान शेख एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. शुभ्रा चॅलेंजर सोडून टॅप मारण्याचा प्रयत्न, पण एकच धावा. कर्णधाराच्या बॅटीतून एकही चौकार लागलेला नाही. अक्षरा 11च्या स्वीप मार, डीजे प्रत्येक संघाला 20 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्या 20 मिनिटांमध्येच मॅच संपवायची आहे. खूप नावाजलेले पंच आपल्याला लाभलेले आहेत. उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यांच्या कामगिरीवर कोणी वाद करायचा नाहीये ही नम्रतेची विनंती आहे मंडळातर्फे. आणि डेलिब्रेट झालाय. उत्कृष्ट गोलंदाज फुकटात अक्षर चौका. आणखीन बॅटच्या रूपात मारण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक वाईट चेंडू. अवंतर धावात भर. धावसंख्या झाली आहे ती 16. 31 धावाची गरज आहे आणखीन मित्रांनो हा सामना जिंकण्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी. मूर्ती लहान दिसते गोलंदाज, पण कीर्ती खूप महान आहे. आतापर्यंत अक्षराला संधी मिळालेली नाहीये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट गोलंदाजी. सरळ बॅट्समनच्या छातीवर बॉल. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी. सर आपल्याला अक्षरा 11च्या कर्णधाराकडून एकही चौकार मिळाला नाही पाहिला. आपल्याला काय वाटतं? हे बघा 24 चेंडू मध्ये यांच्याकडून चौकार बघायला मिळेल की नाही? भाऊने आता बैठक मारलेली आहे आणि आता ह्या बैठकीमध्ये एक तरी 4 पाहायला मिळेल मला. पाहू काय सांगितलं. सुंदर फटका स्टेट आणि सुंदर सोळा 17 नो चेंडू आहे आताचा. 18 झाले. 18 धावा. तांत्रिक बिघाडामुळे स्कोर कार्ड मध्ये झालेत. लवकरात लवकर शेवटचा षटक घेऊन येत आहेत निखिल आणि त्यांचा सामना करतील ओपनर बॅट्समन राहुल.
संघ मालकाला आतुरता आहे की कर्णधाराच्या बॅटमधून एक तरी चौका पाहायला मिळावा. प्रेक्षकही आतुर आहेत कारण राहुल खानोलकर कर्णधाराची फॅन फॉलोईंग तुम्ही बघू शकता. त्यांच्या इंस्टाग्रामवर 2 मिलियन असे लाईक आहेत त्यांना. एक चौकावर 1 मिलियन वाढू शकता. टॅब मित्रा, टॅबनी काही होणार नाहीये. आपल्याकडे पडदा चारची प्रथमच लागलेली आहे विघ्नार्थ स्पोर्ट्स क्लब यांच्या तर सहमताने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण त्यांचे मित्र असते क्षेत्ररक्षणामध्ये त्यांना धावबादही करू इच्छितच नाहीयेत कारण आतुर आहेत ते पण. आपल्या मित्राच्या बॅटमधून एक चौकार पाहण्याची आतुरता ही सगळ्यांनाच लागलेली आहे. परत रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पण लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. सर तुम्ही आतापर्यंत जेवढे सामने पाहिलेत 2 त्यामध्ये अशी एकही मॅच झाली नाही की पूर्ण 24 चेंडूमध्ये अपोजिट टीमच्या संघाने एकही चौकार बॅटने मारलेला नाहीये. मिळेल मिळेल नक्कीच मिळेल. मला वाटलं आता राजा सोडेल पण त्यांनी सोडलं नाहीये. सर मी सांगू इच्छितो फक्त 4 ओव्हरची मॅच आहे आणि 2 चेंडू उरलेले आहेत. तुमचं मत अजून ती 5वी ओव्हर नाहीये आपल्याला, फक्त 4च ओव्हरची मॅच आहे. मॅच आहे आपण काही सांगू शकत नाही. आणि शेवटचा चेंडू भाऊ मला वाटते पक्का 6 मारायच्याच पोझिशन मध्ये आहे. प्रेक्षकाला आणि संघ मालकाला कॅप्टनने पूर्णपणे निराश केला आणि क्लीन. चला पुढचा सामना जो आहे 7 ब्रदर्स वर्सेस साई 11. लवकरात लवकर 7 ब्रदर्स यांचं काय आहे. 7 ब्रदर्स अरविंद सर मी 7 ब्रदर्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला होता परंतु त्यांनी त्यांचा निर्णय कळवला नव्हता.